योगेश रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगरचे संचालक डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दलची सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश गरुड। खरं म्हणजे कॅन्सरविषयी अतिशय अनभिज्ञता जनसामान्यामध्ये आहे। खरं तर कॅन्सर म्हणजे काय याविषयी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। कॅन्सर हा कुठलाही जंतूपासून होणारा आजार नसून आपल्याच शरीरातील पेशीपासून होणारा आजार आहे। आपल्या शरीरात वेगवेगळ्या पेशी आहेत आणि त्याच्यामध्ये सतत बदल घडत असतात। जुन्या पेशी जाऊन नवीन पेशी येत असतात। अशा वेळी काय होतं की त्यामध्ये जर घटनेमध्ये जर बदल झाला तर त्यामुळे एक वेगळी पेशी तयार होते आणि त्याच्यामध्ये कॅन्सरची पहिली पेशी तयार होते। आणि कॅन्सर म्हणजे मग त्यामध्ये एक पेशी खराब अशी तयार झाली जी कॅन्सरची असते, मग त्या पेशीपासून आणखीन एकाच्या दोन, दोनाच्या चार अशा त्याच्यामध्ये विघटन होत असतं आणि त्यामुळे मग कॅन्सरची गाठ तयार होते। अशा प्रकारचं कॅन्सर बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की कॅन्सरच्या गैरसमज खूप आहेत कॅन्सरमध्ये, की कॅन्सर हा संसर्गजन्य आहे का? तो अजिबात नाहीये। कॅन्सर एका माणसाचा कॅन्सर दुसऱ्याला होऊच शकत नाही, कारण हा कुठलाही जंतूंचा विकार नसून आपल्या शरीरातील पेशींचा विकार आहे। त्यामुळे कॅन्सर एकदा निर्माण झाला की तो सतत वाढणे हा त्याचा गुणधर्म आहे। त्याचबरोबर पसरणे शरीरामध्ये हाही त्याचा गुणधर्म आहे, कारण आपल्या शरीरातील पेशीपासून तो तयार झालेला असल्यामुळे शरीर त्याला कसलाही प्रतिबंधन करत नाही आणि त्यामुळे तो पसरत जातो आणि वाढत जातो। आणि कॅन्सरच्या पेशी ह्या भरभर वाढणाऱ्या पेशी असतात। इतर नॉर्मल पेशीपेक्षा त्यांचं वाढ खूप जास्त असते। त्यामुळे कॅन्सरची गाठी भरभर वाढते, भरभर पसरते। आपल्या रक्तामधून त्या पेशी शरीराभर पसरून वेगवेगळ्या ठिकाणी त्या पसरतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरच्या गाठी निर्माण होत असतात। अशा प्रकारचा कॅन्सरचा हा प्रकार आपल्याला जर समजला तर कॅन्सरची बरीच आपल्याला माहिती मिळते आणि कॅन्सर विषयी काय आपल्याला त्याच्यामध्ये शंका असतील त्या बरेचसं आपल्याला निराकरण त्यामध्ये होऊ शकतं। कॅन्सर बरा होऊ शकतो का? पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत। लवकर निदान आणि पूर्ण उपचार हे महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर कॅन्सर विषयी काय वेगवेगळे उपचार असतात, आपण त्याबद्दल माहिती घेणारच आहोत। तर तरी कॅन्सर हा म्हणजे काय याविषयी आपल्याला पुरेशी माहिती आता मिळालेली आहे।